परीक्षा होती ती 1 मार्च ते 26 मार्च 2024 या दरम्यान पार पडलेली आहे। या परीक्षेसाठी एकूण 5 जिल्हे आपल्या विभागीय मंडळामध्ये छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी आणि हिंगोली या 5 जिल्ह्यांतर्गत एकूण 2737 माध्यमिक शाळांमधून ही परीक्षा पार पडलेली आहे। या परीक्षेमध्ये एकूण 638 परीक्षा केंद्रे होती आणि त्याचबरोबर एकूण 63 परिरक्षक आणि 638 केंद्र संचालक आणि त्याचबरोबर 7611 परिरक्षक, 1292 नियामक अशी सर्व एकूण मंडळी होती आणि त्यांच्या परिश्रमाने ही सर्व परीक्षा पार पडलेली आहे। या परीक्षेच्या दरम्यान गैरप्रकाराला आळा बसावा यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती देखील स्थापन करण्यात आलेली होती। त्याचबरोबर मान्य विभागीय आयुक्त, मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सर्व जिल्ह्यांचे शिक्षणाधिकारी यांची देखील वेगवेगळी भरारी पथकं आणि बैठक पथकं होती आणि त्या सर्व पथकांनी परीक्षा केंद्रांना भेटी दिलेल्या होत्या। त्याचबरोबर मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी देखील परीक्षा व्यवस्थित पार पडावी यासाठी मंडळाला म्हणजे गैरप्रकारांना प्रतिबंध व्हावा यासाठी त्यांनी सहकार्य केलेलं आहे आणि परीक्षा व्यवस्थित पार पाडावी यासाठी विभागीय यांचे देखील सभा समुपदेशन घेण्यात आलेलं होतं। मुख्याध्यापकांच्या सभा देखील घेण्यात आलेल्या होत्या। आजच्या या परीक्षेचे प्रमुख निकाल असा आहे, मंडळामध्ये एकूण 1,84,253 विद्यार्थ्यांनी नोंद केलेली होती। त्यापैकी 1,82,844 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले आणि त्यातून 1,74,056 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत। विभागाची एकूण उत्तीर्णतेचं जे प्रमाण आहे 95.19% इतकं आहे। त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याची निकालाची टक्केवारी आहे 95.51, बीड 97.40, परभणी 93.03, जालना 94.99 आणि हिंगोली 92.22। आपण जर बघितलं तर यामध्ये बीड जिल्हा टक्केवारीनुसार 1 नंबर आहे, छत्रपती संभाजीनगर 2, त्यानंतर जालना नंबर 3, परभणी 4 आणि हिंगोली गुणानुक्रमे 5 नंबर आहे। आपल्या मंडळामध्ये एकूण पुनर्परीक्षार्थींची जी टक्केवारी आहे, विद्यार्थी होते एकूण 3,459, त्यापैकी परीक्षेला प्रविष्ट झालेले आहेत 3,385, त्यापैकी उत्तीर्ण झाले 2,044 आणि एकूण टक्केवारी आहे 60.38। आपण मुले आणि मुली यांच्या निकालाची जर सांख्यिकीय माहिती पाहिली तर आपल्याला असं लक्षात येतं, एकूण 1,1037 मुले प्रविष्ट झालेली होती परीक्षेसाठी आणि मुली 81,807, दोन्ही मिळून 1,82,844। यापैकी उत्तीर्णाचं प्रमाण जर बघितलं तर मुलांचं आहे एकूण मुले होती 94,690, मुली 79,366 उत्तीर्ण झालेले आहेत। एकूण 1,74,056। टक्केवारी जर बघितली तर मुलांची टक्केवारी आहे 93.71% आणि मुलींची टक्केवारी आहे 97.01 आणि दोन्हींची मिळून 95.19। म्हणजे आपल्या असं लक्षात येतं की मुलांच्या तुलनेत मुलींचं उत्तीर्णतेचं प्रमाण हे 3.30 इतकं अधिक आहे। पुनर्परीक्षार्थीच्या संदर्भात देखील अशीच परिस्थिती आपल्याला दिसते। मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी आहे 57.97 आणि मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी आहे 64.77, एकूण 60.38। म्हणजे
यामध्ये देखील मुलींचंच उत्तीर्ण होण्याचं प्रमाण जास्त आहे. संख्या नियमित, तर यामध्ये प्रावीण्य श्रेणीमध्ये छत्रपती संभाजीनगरचे एकूण 27,644 विद्यार्थी आलेले आहेत. प्रथम श्रेणीत 21,617, द्वितीय श्रेणी 11,117, उत्तीर्ण श्रेणी 2,478, एकूण विद्यार्थी आहेत 62,856, टक्केवारी 95.51. 44 विद्यार्थी आहेत. तर विभागामध्ये एकूण प्रावीण्य श्रेणीमध्ये 43.38 एवढे विद्यार्थी आलेले आहेत. त्याचबरोबर प्रथम श्रेणी 31.09 विद्यार्थ्यांना मिळालेली आहे. द्वितीय श्रेणी 16.84 विद्यार्थ्यांना मिळालेली आहे आणि उत्तीर्ण श्रेणी ही 3.89% मुलांना मिळालेली आहे. त्यामध्ये तुलनेने यात देखील आपण जर पाहिलं तर बीडमध्येच प्रावीण्य श्रेणी मिळवलेले जास्त 57.84% विद्यार्थी आहेत. त्यानंतर जालनामध्ये 43.89% विद्यार्थी आहेत. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर 42%, नंतर परभणी 32% आणि हिंगोलीमध्ये 29% विद्यार्थ्यांना प्रावीण्य श्रेणी मिळाली. प्रथम श्रेणीची तशीच परिस्थिती आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आपले एकूण विभागातले जे आहेत 31% विद्यार्थी प्रथम श्रेणीत आलेले आहेत आणि छत्रपती संभाजीनगर 32.85, बीड 27.70, परभणी 31.86, जालना 30.62, हिंगोली 32.68. द्वितीय श्रेणीमध्ये विभागातील आपले 16.84% विद्यार्थी आहेत. त्यापैकी छत्रपती संभाजीनगर 16.89, बीड 10.42, परभणी 21.89, जालना 17.12, हिंगोली 24.27. संख्या पुनर्परीक्षार्थी, त्यामध्ये देखील एकूण विभागामध्ये प्रावीण्य श्रेणी 13 विद्यार्थ्यांना मिळाली आहे. प्रथम श्रेणी 35 विद्यार्थ्यांना मिळाली आहे. द्वितीय श्रेणी 28 विद्यार्थ्यांना मिळाली आणि उत्तीर्ण झालेले आहेत 1,378 विद्यार्थी. एकूण आहेत 1,454, टक्केवारी आहे 54.49. या परीक्षेच्या काळात परीक्षेमध्ये जे गैरप्रकार नोंदविलेले आहेत त्याची माहिती अशी, परीक्षा केंद्रावर जे गैरप्रकार आढळून आले भरारी पथकांना, वैद्य पथकांना, तर ते आहेत एकूण 87 आणि परीक्षोत्तर पेपर तपासताना जे आपल्या लक्षात आलेले आहेत ते आहेत 65. असे एकूण 149 गैरमार्ग प्रकरणी चौकशीची प्रक्रिया विभागीय मंडळामार्फत पूर्ण करण्यात आलेली आहे आणि त्यांना शास्ती देखील करण्यात आलेली आहे. तर त्यानुसार एकूण 61 विद्यार्थ्यांची संपादनूक रद्द करण्यात आलेली आहे आणि 88 विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर हा निकाल जाहीर झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना त्यांनी संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी किंवा उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती किंवा पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करायचा असेल तर त्यांनी ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उद्या दिनांक 28 मे पासून ते मंगळवार दिनांक 11 जून 2024 पर्यंत हे विद्यार्थी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. त्यासाठी देखील विद्यार्थ्यांनी शुक्रवार दिनांक 31 मे 2024 पासून मंडळाच्या संकेतस्थळावर
ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरून द्यायचे आहे. त्याबाबतचं परिपत्रक मंडळामार्फत स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल. आजच राज्य मंडळाने या ठिकाणी माध्यमिक शाळांच्या परीक्षेचा निकाल घोषित केलेला आहे आणि 9 जे विभागीय मंडळ आहेत त्यापैकी आपलं छत्रपती संभाजीनगर विभाग जो आहे या विभागाचा एकंदरीत जो निकाल आहे त्या निकालाची टक्केवारी 95.19 आहे आणि मागच्या वर्षाच्या तुलनेत या वर्षातला जो निकाल आहे तो वाढलेला आहे, सुधारलेला आहे. निकालाची जर आपण वैशिष्ट्यांच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर यावर्षी जे काही प्रावीण्य श्रेणीमध्ये जी काही मुलं त्या ठिकाणी उत्तीर्ण झालेली आहेत तर त्यामध्ये 43.38% जे विद्यार्थी आहेत फार मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत. प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होणाऱ्यांचं प्रमाण 31.9% एवढं आहे. द्वितीय श्रेणीमध्ये 16.84 तर निव्वळ उत्तीर्ण झालेल्यांचं प्रमाण 3.89% अशा प्रकारचं आहे. नेहमी आपण गेल्या 10-12 वर्षामध्ये बघत आहोत की मुलींचं उत्तीर्ण होण्याचं जे काही प्रमाण आहे ते मुलांच्या तुलनेमध्ये बऱ्यापैकी जास्त आहे. यावर्षी देखील हा जो काही टक्का आहे तो मुलींनी राखलेला आहे. एकंदरीत छत्रपती संभाजीनगरमध्ये जे काही 1,84,256 एकूण विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते परीक्षेसाठी त्यापैकी मुलांची पास होण्याची टक्केवारी 93.71 आहे. मुलींची 97.1. मुलींनी यावेळेला सुद्धा जो काही फरक आहे तो फरक या ठिकाणी मुलांपेक्षा जास्त उत्तीर्ण होण्याचा आहे. राज्याच्या तुलनेत 9 विभागांमध्ये आपण टक्का घसरला आहे. घसरला म्हणताना टक्का त्याच्या वाढलेलाच आहे, परंतु तुलना जर आपण केली इतर विभागांशी तर 9 विभागीय मंडळांमध्ये आपण 8व्या क्रमांकावर आहोत. आपल्यानंतर नागपूर विभाग आहे. एकूण 100% निकाल लागण्याची संख्या शाळेची आणि विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांची जी काही आपल्याला 100% निकाल लागलेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी काढायला थोडासा वेळ आहे. तथापि ज्या काही शाळा आहेत आपल्या छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये तर जवळपास 840 शाळा अशा आहेत की ज्या शाळांचा निकाल 100% लागलेला आहे. आणि 0% निकाल किती कुठल्या जिल्ह्यात विभागामध्ये 5 जिल्ह्यांपैकी फक्त परभणी जिल्ह्यामध्ये 5 शाळा आपल्या अशा आहेत की त्यामध्ये 0% निकाल लागलेला आहे. अदरवाईज उर्वरित 4 जिल्ह्यांमध्ये एकही शाळा अशी नाही की त्या ठिकाणी 0% निकाल. थँक्यू सर.